आज भोपळ्याची म्हणजेच कुठं कुठं कोहळं पण म्हटलं जाते तर भाजी करणार आहोत आपण। खूप चविष्ट लागते, तुम्ही करून बघा या पद्धतीने, खूप छान बनते। तर काय केलं, दुधी भोपळा छान बारीक चिरून घेतलेला आहे। नंतर एका पातेल्यामध्ये मोहरी जिरं घालून त्याला तळतळू दिलं आणि बारीक कापलेला कांदा छान लालसर असा होईपर्यंत त्याला परतून घेतलेला आहे। आणि लसूण, मिरची, जिरं, थोडे धने, खोबरं याचं वाटण तयार केलं होतं। हे वाटण घालून थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे। परतलं की त्यामध्ये बटाटे आणि मी थोडासा कढीपत्ता पण घातलेला आहे। कोणी कढीपत्ता फोडणीत घालतात तर मी असं घालते की त्याला छान अशी चव येते ग्रेव्हीला म्हणून। तर तुम्ही या पद्धतीने पण टाकू शकता। त्याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे। झाकून थोडा वेळ परतून घेतलं की मसाला छान शिजतो, लसूण आलं वगैरे छान शिजल्या जाते। नंतर त्यामध्ये तिखट, हळद, मीठ, गरम मसाला घालायचा किंवा किचन किंग मसाला घातला तर आणखी छान। थोडं मीठ घालून छान परतून घ्यायचं। नंतर मी टोमॅटोची प्युरी पण बनवून ठेवली होती, ती घालायची। मी छान 2 टोमॅटो घेतलेले आहे, त्याला छान पद्धतीने असं शिजून घ्यायचं की छान ग्रेव्हीला असं म्हणजे तेल आलं पाहिजे तरच ती भाजी खूप छान लागते। तुम्ही जेवढ्या छान पद्धतीने परतून घ्याल तेवढी छान ही भाजी होते। नंतर तुम्ही त्यामध्ये कोहळं घालायचं आणि थोड्या वेळ पुन्हा परतून घ्यायचं। छान आलटून पालटून परतलं की त्याला छान पाणी सुटतं आणि कोहळं शिजल्या जाते। आधीच पाणी घालायचं नाही, मसाल्यामध्ये होऊ द्यायचं, म्हणजे कसं ती भाजी खायला खूप चविष्ट लागते आणि सर्व मसाले त्यामध्ये छान मिक्स होतात तर भाजीला खूप छान चव येते। मग ताटावर पाणी ठेवून ही भाजी हळू मंद आचेवर 10-15 मिनटं शिजू द्यायची। शिजली की हळूहळू त्यामध्ये ते गरम पाणी ताटामधलं आपण सोडत जायचं, म्हणजे या भाजी मला छान अशी तर्री येते आणि भाजी पण छान अशी शिजल्या जाते, ग्रेव्ही पण खूप छान लागते। तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडणार। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढं पाणी घालून 5-10-15 मिनटं शिजू द्यायचं, म्हणजे खूप छान लागते ती। नंतर थोडा गरम मसाला घालायचा, कोथिंबीर घालायची, भाजी आपली तयार आहे। तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला ही भाजी नक्की आवडणार आहे। तर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा। थँक्यू।